कन्हान नगर परिषद चुनाव 2025 में पूर्व अध्यक्षा करुणा अष्टनकर ने बड़ी राजनीतिक चाल चलते हुए निर्दलीय पैनल के साथ चुनावी मैदान में उतरने का ऐलान कर दिया है। शिवसेना शिंदे गुट के पदाधिकारियों ने करुणा अष्टनकर को टिकट देने से साफ इनकार कर दिया, जिसके बाद उन्होंने निर्दलीय चुनाव लड़ने का निश्चय किया है। करुणा अष्टनकर का कहना है कि पिछले 5 वर्षों में उन्होंने बिना स्वार्थ जनता के लिए विकास कार्य किए। कोरोना काल में भी कन्हान की जनता के हित में कई अहम फैसले लिए गए। नगर परिषद में सीओ न होने के कारण कुछ विकास कार्य अधूरे रह गए थे। अब जनता के विश्वास और आग्रह पर उन्हीं अधूरे कामों को पूरा करने के लिए वह चुनाव लड़ रही हैं। करुणा अष्टनकर ने कहा, कन्हान की जनता ने मुझ पर जो विश्वास जताया है उसे पूरा करूंगी। कन्हान नगर परिषद चुनाव में करुणा अष्टनकर निर्दलीय मैदान में शिवसेना शिंदे गुट से टिकट न मिलने पर लिया फैसला। जनता के अधूरे काम पूरे करने का अष्टनकर का संकल्प। कोरोना काल में किए गए कार्यों पर जनता का भरोसा, कन्हान की जनता के विश्वास को पूरा करने का दावा। पक्षाची धुरा ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडे मी गेली, त्यांना म्हटलं साहेब मला तिकीट पाहिजे. त्यांनी म्हटलं मी बाईले देत नाही. आता बाईले देत नाही म्हटलं तर मला कुठेतरी जनतेच्या हाकीसाठी मला पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक मध्ये उभं राहा लागून गेलं. माझं काही स्वार्थ नाही. माझ्याकडे अनेक लोक आले. त्यांनी म्हटलं मॅडम तुम्ही 5 वर्ष नगर परिषद कोरोना काळामध्ये चालवली आहे. 2.5 वर्ष कोरोना काळ होता. माणसाला माणूस हात लावत नव्हता. अशा परिस्थितीत मी काम केलं. लोकांपर्यंत गेली. लोकांना जे त्या काळामध्ये ज्या ज्या वस्तू उपलब्ध करून द्यायच्या होत्या मी त्या करून दिल्या. त्याच्यामध्ये मी हे बघितलं नाही की माझं का स्वार्थ आहे बा म्हणून. मी कधीही आपला स्वार्थ बघितला नाही. आणि आजही मी जे जनतेच्या हाकीमुळे जे उभी आहे ते मी जनतेपोटी उभी आहे. जनता मला म्हणून राहिली की मॅडम तुम्ही उभे व्हा म्हणून मी आज उभी आहे. आपल्याकडे सर्वात मोठी गोष्ट ही आहे की 2016 मध्ये आपल्या नगर परिषद मध्ये जेव्हा पूर्ण सत्तेमध्ये होते बीजेपी, तेव्हा यांनी विकास आराखडा तयार केलेला. अजूनही त्या विकास आराखड्याला अजूनही चालना मिळालेली नाही. आणि तुम्हालाही माहित आहे की जेव्हा आपण विकास आराखड्यामध्ये आरक्षण सोडतो त्या आरक्षणाच्या जागेवर आपण काम करू शकतो. तर आता विकास आराखड्यामध्ये जे जागा आरक्षित आहे त्या जागेवर बाजाराच्या जागेवर जे आरक्षण आहे तिथेही मी मोजमाप करायला लावलं. सगळं प्रोसिजर केलं, प्रस्ताव पाठवला आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला शासनाकडून पैसे मिळणार आहे. दुसरी गोष्ट शमशान घाटाची, त्याचा सुद्धा आपण ठरावा घेतला. ठरावा घेऊन आपण तो सुद्धा शासनाकडे पाठवला आणि तो पाठवताना आता तो प्रगतीपथावर आपलं काम सुरू आहे. हे सर्वांना माहित आहे. कोरोना काळामध्ये जे 2 वर्ष 2.5 वर्ष गेले आपले, त्या कोरोना काळामध्ये आपण कोणतंही काम करू शकलो नाही. पण ज्या वेळेस काम करण्याची मला संधी मिळाली तर मी कुठलीही कसर ठेवलेली नाही आणि सर्व काम एकाच वेळेस होत नाही. कारण आपल्याकडे पूर्ण 5ही वर्ष शिव नव्हता. शिव जेव्हा आला तेव्हा मी उतरता याच्यामध्ये आलेली होती. 8 महिन्यामध्ये आपल्याला शिव मिळाला. आपल्याकडे कॅडरचे 16 लोक पाहिजे होते. आपण 4 लोकांमध्ये काम करत होतो. अनेक शिव आपल्याकडे आले. कोणी 4 दिवसाले आला, कोणी 2 दिवसाले आला. आणि अशा प्रसंगी आपल्याला प्रस्ताव पाठवासाठी आपल्याकडे शिव नव्हता. आपली परिस्थिती खूप गंभीर असताना सुद्धा आणि आपल्याकडे एक नगरसेवक असताना सुद्धा आपण खूप कामं केले. आपण लायब्ररी बनवली, आपण शिवोऱ्याचा उद्धार केला, आपण रमाई आवास योजने दिले. ज्यांनी 20 वर्षापासून 25 वर्षापासून लोकांना गुमराह केलं, पट्टे दिले नाही, आपण पट्टे दिले लोकांना. जनतेच्या पैशामधून एजन्सी नेमली. एजन्सी नेमून पिपरी गावाला, शिवोळ्याला आणि पटेल नगरला आपण पट्टे दिले. आणि पट्टे दिले तेच तर नाही, पण अनेक विकासाची कामं आपण 2 वर्षामध्ये मार्गी लावले. आपण आंबेडकर चौक ते पिपरी पर्यंत एक रोड बनवला. आंबेडकर चौक ते शीतला माता रोड बनवला. अजून बाकीचे रोड आपण मधातले बनवले. विकास काम आपण नालीवर कव्हर घेतले. आपण अनेक कामं केले आणि अनेक कामामधून जे काही कामं उर्वरित आहे ते आताही प्रगतीपथावर आहे. आपल्याकडे घनकचरा संकलन करण्याकरिता जागा नसल्यामुळे आपण त्या एका अर्ध्या एकट्याच्या जागेमध्ये कचरा नेऊन टाकत असतो आणि त्याचं सेग्रिगेशन होत नाही. गव्हर्नमेंटनं सर्वात पहिले घरचा कचरा संकलन करण्याआधी जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. पण ती जागा उपलब्ध केली नाही. आपण त्याच्यासाठी खूप प्रयत्न केला पण जागा नसल्यामुळे तो कुठेतरी
अपुरा राहिला. पण आपण कणान नगरमध्ये स्वतः मी जमिनीवर उतरून स्वच्छता अभियान वारंवार राबवले. कोरोना काळामध्ये मी हर प्रभागामध्ये जाऊन सामाजिक लोक आपल्या सोबत घेऊन हर वार्डामध्ये मी स्वच्छताचे काम केलेलं आहे आणि आजही आमचं गाव स्वच्छच आहे. आता लोक म्हणत आहे की स्वच्छ नाही, जनता काही म्हणत नाही. जनताला माहित आहे, घरोघरी घंटागाडी जाते, घरोघरून कचरा उचलतो आपण, लोकांना पाणी देतो. कारण की आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण पाण्यासाठी स्वच्छतासाठी कुठेही कमी पडू दिलेली नाही. आणि जे टँकर चालवत होते त्यांच्या काळामध्ये त्यांनी जो अनाप जो पैसा काढला टँकरचा, तो आपण या आपल्या कार्यकाळामध्ये आपण तसं काम केलेलं नाही.